मुंबईमधले मोक्याचे भूखंड जे आहेत ते अदानींच्या घशात घालण्याचं कट असल्याचा आरोप आता उद्धव ठाकरेंनी केलाय। वांद्रे रेक्लेमेशनचा भूखंड अदानीला दिला तो कर्मचाऱ्यांना द्या अशी मागणीही ठाकरेंनी केली आहे। धारावीतल्या अधिकाधिक लोकांना अपात्र करत त्यांना मिठागरात फेकण्याचा डाव आहे असं ठाकरे म्हणतात। तर अदानी आणि लोढांच्या घशात भूखंड जाऊ देणार नाही असंही ठाकरेंनी सांगितलं। आपल्यामध्ये तंगड घातलं की आपण काय करायचं ते तुम्ही त्याला करून दाखवलेलं आहे। मध्ये आला तर आडवा करायचा, तसं तुम्ही आडवा केला त्याला, पुन्हा तो काय आपल्या वाटेला जाईल असं वाटत नाही। मी तर म्हणेन त्याने वाटेला जाऊ नये असा एक प्रेमळ सल्ला मी त्याला देतोय। मध्ये लोकसभेच्या वेळेला मी बघितलं होतं खतांच्या पिशवीवर सुद्धा मोदींचा फोटो। अरे संबंध काय? लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो होता, कारण लस म्हणे त्यांनी तयार केली असं आमच्या उपमुख्यमंत्र्यांचा शोध होता। मग लस त्यांनी तयार केली मानलं आम्ही, म्हणून तुम्ही त्यांच्यावरती मोदींचा फोटो टाकला। खताचं काय? खत कोणी तयार केलं? अनेक मोक्याचे भूखंड अदानीच्या घशात टाकायचे, म्हणजे संपूर्ण कदाचित म्हणजे आपण ते होऊ देणार नाही, पण आरसीएफ सुद्धा अदानीच्या घशात घालण्याचा त्यांचा डाव आहे की काय? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।